शनी शिंगणापुरातील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे। दररोज लाखो भाविक इथे तेल अर्पण करत असतात। मात्र आजपासून या शिळेवर केवळ शुद्ध आणि ब्रँडेड तेलाचा अभिषेक हा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शनी शिंगणापुरातील शिळेवर आता केवळ ब्रँडेड तेलच वापरलं जाणार आहे आणि आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। साध्या आणि केमिकल युक्त तेलामुळे शिळेची झीज होते, शिळेवर परिणाम होतोय आणि त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे आणि भाविकांना तसं आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। कुणाल, आपण पाहतोय प्रशासनाने एक महत्त्वाचा, मंदिर संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता ब्रँडेड तेलाचाच वापर केला जाईल। मात्र हा अचानक निर्णय घेतलेला आहे, कशा पद्धतीचं या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे? आजपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानेच अभिषेक करता येणार आहे। शनी शिंगणापूर येथील ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आपण आता शनेश्वर देवस्थान या ठिकाणी आहोत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो जे शनी भक्त आहेत, जे आपली आस्था ठेवून जे शनी शिंगणापूर येथे येत असतात, ते आता ब्रँडेड तेलानेच अभिषेक शनिदेवाला करत आहे। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे। सुरक्षा रक्षकांच्या वतीने जे खाद्यतेल आहे त्यालाच या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आलेली आहे आणि आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील प्रशासनाच्या वतीने केली जाते आहे। आपल्यासोबत शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त आहेत आप्पासाहेब शेटे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत नेमका हा निर्णय घेण्याची वेळ का आली आणि काय हा निर्णय आहे। जय शनिदेव सर्वांना। शिंगणापूरच्या शनिवार असल्यामुळे शनिदेवाच्या शुभेच्छा। शिंगणापूर विश्वस्त मंडळाने 1 मार्च पासून असा निर्णय घेण्यात आलेला आहे, शनीला जे अर्पण होणारं जे तेल आहे ते खाद्यतेलच असावं। त्या बॉटलवरती त्या खाद्यतेल, त्या शुद्ध तेल, त्या कंपनीचं नाव, व्हेजिटेरियन ते कुठल्या कडधान्याचं आहे, व्हेजिटेरियनचा ग्रीन सिम्बॉल, FSI मानांकन, लायसन नंबर, एक्सपायरी डेट असावी, अशा पद्धतीचा निर्णय शनीश्वर देवस्थानने घेतलेला आहे। याआधी काय व्हायचं की मधल्या काळामध्ये अखाद्य तेल वापरण्यास म्हणजे येण्यास सुरुवात झालेली होती, पण संभाव्य शनिमूर्तीची झीज होऊ नये हाच त्यामागचा उद्देश आहे। सर्व इथल्या सगळ्या दुकानदारांना, इथल्या तेल जे विक्री करणारे त्यांना देवस्थानने नोटीस बजावलेली आहे। भेसळयुक्त तेल विकल्यावर दुकानदारांवर, व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे का आणि काय अशा पद्धतीचं एखादं जर समजा काही असं भेसळयुक्त तेल आढळलं, आमचे सुरक्षा रक्षक गेटवरच त्याची चेकिंग करत आहे आणि आढळलं तर त्या संबंधीची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला कळवणार आहे। मग पोलीस स्टेशन, त्या कंपनी, तो व्यावसायिक जो विक्री करणार आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानेच अभिषेक करता येणार आहे आणि शनी मंदिरात जे आहे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे। शनिदेवाच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन असेल, विश्वस्त मंडळ असेल आणि ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। अगदी महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।